बाळासाहेबांना वारंवार करताय, मात्र त्यांच्याकडून फारसा अपेक्षित असा प्रतिसाद मिळत नाही. त्यांनी फक्त तुमचे आभार मानलेले आहे. हा प्रश्न विचारला तर त्यांनी म्हटलं की थँक्यू. जेव्हा म्हणला की रिपब्लिकनचे अध्यक्ष बाळासाहेबांनी स्वीकारावा, त्यावेळी ते म्हणतात की तुम्हाला थँक्यू म्हणतात. थँक्यू बोलले ना. आवाहन करताय मात्र आणि बाळासाहेब थँक्यू बोलल्याबद्दल मी त्यांना थँक्यू म्हणतो. नाही, आमच्यामध्ये वाद कसले नाही. जर तुम्ही आता हे दुसरे शिवसेना पाहिली, राष्ट्रवादी पाहिली, तर त्यामध्ये एवढे आरोप प्रत्यारोप आहे. पण आमच्यामध्ये जर आम्ही वेगळे असलो तरी आम्ही काय आरोप व प्रत्यारोप आम्ही करत नाही आहे. बाळासाहेबांची त्यांची भूमिका आहे, माझी भूमिका आहे. माझं मत एवढंच आहे की आम्ही दोघे आणि सगळा समाज एकत्र आला तर समाजाला काहीतरी चांगलं मिळू शकेल. जसं 90मध्ये आम्ही सगळे एकत्र होतो, पण एकत्रपणे जर काँग्रेसला पाठिंबा दिला असता तर 10-12 मंत्री आमचे झाले असते. तर त्यावेळेला माझं या लोकांनी ऐकलं नाही. मी एकटा गेलो शरद पवार काँग्रेससोबत, मी एकटा मंत्री झालो. तर बाळासाहेब असते तर बाळासाहेब डेप्युटी ते सीएम होऊ शकले असते. त्यावेळेला काँग्रेस अडचणीत होती. RPIच्या पाठिंब्याशिवाय सत्ता येणं शक्य नाही, शरद पवारांना माहिती होतं. तर त्यावेळेला आम्ही सगळे एकत्र राहिलो नाही. नंतर अशी वेळ काय आलेली नाही आहे. पण भविष्यामध्ये जर अशी काही वेळ आली तर बाळासाहेबांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. ते बाबासाहेबांचे नातू आहेत. आम्ही कधी आरोप करत नाही आहे. आणि माझ्या विरोधामध्ये कोणी बोललं तरी लोकशाहीमध्ये सगळ्यांना बोलण्याचा अधिकार आहे. मी आमच्या कुठल्याही नेत्याबद्दल हा नेता असा आहे, तो नेता तसा आहे, त्याने असंच केलं आहे, तसंच केलं आहे, असे आरोप अजिबात मी करत नाही. माझं काम मी करत असतो.